विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या आणखी एका योजनेची घोषणा केली आहे। बेरोजगार तरुणांसाठीची ही अप्रेंटिस योजना असून त्यासाठी सरकारनं 5,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तरुणांसाठीच्या या योजनेची घोषणा केली। राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे। 9 जुलै 2024 रोजी या योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री म्हणाले, आपण लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा काही लोक म्हणाले लाडक्या भावाचं काय, त्यामुळं आपण लाडक्या भावाचं पण काम केलंय असं मुख्यमंत्री म्हणाले। या योजनेसाठी इच्छुक तरुणांना एखाद्या आस्थापना, उद्योग किंवा महामंडळांमध्ये कार्य प्रशिक्षण देण्यात येईल। हा प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा असणार आहे। या प्रशिक्षण कालावधीत 12वी उत्तीर्ण तरुणांना 6,000, ITI आणि डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवी व पदविका धारकांना 10,000 रुपये महिन्याला देण्यात येतील। योजनेच्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील। उमेदवाराचं किमान वय 18 व कमाल 35 असावं। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचं बँक खातं आधार संलग्न असावं। उमेदवारानं कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारानं कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली की आस्थापना, उद्योग किंवा महामंडळामार्फत उमेदवारांना कुशल व अर्धकुशल प्रकारचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू असणार नाही। त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय, मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे। अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। लोक म्हणाले काय बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल